दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आता बघा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणलेलं आहे. तर बघा आम्ही सगळेजण छान मस्त आज रेडी झालोत पूर्ण फॅमिली आणि आम्ही चालूत आज बाहेर चालूत. कुठे चालूत काय ते तुम्हाला पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिलं काय करणार तर ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आमचा. तर चला आम्ही आता निघतो. खूप लेट होतोय आम्हाला. तुम्हाला पण आम्हाला सगळं काही दाखवायचं आहे कुठे चाललोत काय. तर त्यासाठी तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा. चलो मला सगळं समजेल. तर चलो. तर बघा आम्ही सगळेजण चाललोत आता. पुढे बघा शंभू आणि पिऊ पळतात दोघेजण पुढं. रस्त्याला काही गाड्या नाहीत म्हणून म्हणलं जाऊ दे चालतात पुढे तर चालू द्यात. आम्ही चाललो आता गोल्डन पॅलेसला. तिथं सचिनने रिक्षा लावली आहे रात्री. तिथं मग रिक्षाने जाणार आहे आम्ही. हे बघा आम्ही आता रिक्षाकडे आलो आहे. इथं गोल्डन पॅलेसचं का आता आलेत आणि सचिन पण आलेत बघा पाठवून. आम्ही तिघंजण पुढं आलतो. पिऊ तिथे फुलं तोडती तिथली. बघा शंभू आत बसला येतं. आता आम्ही आता फायनली सगळेजण निघालेत फिरायला. सचिनने रिक्षा काढली आता. आणि सगळ्यात पहिलं तर आम्ही आता CNG भरायला चाललो आहे कारण गाडीत CNG कमी आहे. परत रस्त्यात मध्ये आधी थांबावं लागतं. त्याच्यामुळे मग सचिन बोलले आपण आधी CNG भरूयात आणि मग निघूयात बोलले. कंटिन्यू करूयात बोलले बाहेर जायला फिरायला. तर चला तुम्ही ब्लॉग आमचा कंटिन्यू करा. गॅस लावलाय भरायला आता. बघा आमचा आता गॅस भरून झालाय. आता आम्ही निघालो आहेत बघा आता. तर फ्रेंड्स बघा आम्ही आता लागलोय पुणे मुंबई हायवेवर. तर बघा समोर तुम्हाला दिसते बिल्डिंग ती आहे रिझर्व्ह बँकेचं ऑफिस आहे मोठं ते. आणि त्याच्या पुढेच बघा इकडं कोकण भवन पण आहे बघा. हे पुढं समोर दिसतंय ते. जरा काय एवढं फास्ट आम्ही हायवेवर आहे त्याच्यामुळे काय स्पीडमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला बघा. पण चाललोत आम्ही बघा आता. कुठे चाललोत काय तुम्हाला ते कळेलच कारण तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू केला तर तुम्हाला ते नक्कीच कळणार आहे. बघा आता पुढे आम्ही बेलापूरच्या पुढे आलो. तिकडे बघा मेट्रोचं लाईन गेली आहे. समोरूनच काम चालू आहे मेट्रोचं इकडे. बघा तुम्ही बघताय व्यवस्थित मस्त वरती. आणि ट्रेन पण चालू आहे बघा तिकडून. लोकल पण चालू आहे. लोकल चालू आहे वरती मेट्रो आणि खाली बाय रोड पण चालू आहे. व्यवस्थित सगळं मस्त चाललं आहे. आमचा प्रवास खूप छान चालू आहे. तुम्ही नक्की कंटिन्यू करा कारण मला तर कसं वाटतं की मी गावाला चालले कारण हा आमचा रूट आहे नेहमीचा. तो गावाला जायचा रूट आहे. आम्ही त्याच रस्त्याने आज चाललो आहे त्याच्यामुळे असं खूप छान वाटतंय. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहे काय. बघा समोर बघा दिसतंय आपल्याला बोर्ड तिथं यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे बघा तिथं. त्याच्यावर काय अलाउड नाही आहे रिक्षाला टू व्हीलरला ट्रॅक्टरला कशालाच. त्यामुळे आम्ही साईडने चाललो आहे बघा. तर फ्रेंड्स बघा ही मूर्ती केवढी मोठी शंकराची बघा. आम्ही नेहमी गावाला तर ही मूर्ती आम्हाला दिसते बघा. किती छान आणि खूप उंच आहे. आणि मंदिर तर आतमध्ये खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला इथलंही कधीतरी दाखवेन नक्कीच ब्लॉगमध्ये. तर बघा किती छान हिरवळ आहे. मस्त डोंगर किती छान हिरवेगार झालेत. पाऊस थोडासा पडला तरी पण. आणि आमचं पण जाण्याचं जिथं आम्हाला जायचं ते ठिकाण पण थोडंसं अंतरावर आहे. आता जवळ आले तर चला लवकरच तुम्हाला बघायला भेटेल आता. बघा आता मी कुठे आले. मी तुम्हाला बोलले होते मी चालले फिरायला तर कुठे आले बघा आम्ही. आमच्या सगळ्यांचा लाडकाचा बाप्पा. तर चला आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊयात आता. तर फ्रेंड्स बघा आम्ही आलोत महडच्या गणपतीला. तर हे जे गणपतीचं मंदिर आहे इथं हे अष्टविनायकमधून मधलं एक अष्टविनायक आहे इथला बघा. आम्ही सगळेजण मस्त आलो आहे तिथं. गाडी पार्किंगला पण लावलेली. आणि आता चला आपण आतमध्ये जाऊ दर्शनाला. तर चला आपण कंटिन्यू करूयात ब्लॉग. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कुठे आलेत. आता तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत. गणपती बाप्पाचं आमचं चॅनल परत आलं आहे त्याच्यामुळे आम्ही गणपती बाप्पाकडे आलो आहे. तर चला आपण जाऊयात आता गणपती बाप्पाचं. तर बघा इथे सुरुवातीला छान असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. छान असं दर्शन झालं सुरुवातीलाच आमच्या सगळ्यांचं. पिऊ पण गेली छान दर्शन करायला. तिने फुलं वगैरे ठेवली. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण निघालोत. मी आणि शंभू तर पुढे होतो. आत्या आणि पिऊ पाठवून दोघीजणी आल्या. सचिनला बोललं की आज तुम्हीच कॅमेरा पकडा तुम्ही शूट वगैरे करा. मी काय आता करत नाही बोललो. रस्त्याने तर मी केलं होतं
आता तुम्ही करा. मग ते बोलले ठीक आहे चल मी शूट करतो. त्यांच्याकडे आम्ही शूटला मग कॅमेरा दिला, मोबाईल दिला त्यांच्याकडे शूटिंगसाठी. त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण निघालोत. मग तर आम्ही चौघेजण पुढे चाललो होतो, ते पाठून आमची शूटिंग करत होते. आणि नंतर मग मला तेवढ्यात रस्त्याने चालताना छान असा हार वगैरे दिसला तिथं त्या मावशींकडं. मग मला चला आपण इथूनच हार वगैरे घेऊन जाऊ देवाला, पूर्ण ताट वगैरे सगळं मला देवासाठी मोदकाचे पेढे पण घेऊन जायचे होते, कारण आज बाप्पाला माझा चॅनल रिटर्न आल्यामुळं मला पेढे वगैरे सगळं ठेवायचं होतं बाप्पाला आज. मग मी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं फायनल केलं, हार वगैरे सगळं. पण मला सचिनच दिसत नव्हते. मला नव्हतं माहिती की ते माझे आमच्या पुढे जाऊन पाठवून माझी शूटिंग काढत आहेत. तर आम्ही गेलो तर दिसत नव्हते, म्हणून मी बघत होते कुठे गेले काय. तर आत्या बोललं काय बघतेस, तर म्हटलं ते पाठीच आहेत म्हणून सांगितलं मला. मग मी त्यांना बोललं मला पैसे द्या, बोललं मला द्यायचं तिथं, कारण मी काहीच सोबत घेऊन नव्हते आले आज, माझं पाकिट वगैरे. पण त्या मावशी बोलल्या नाही ठीक आहे, बोललं तुम्ही आता जावा दर्शन करा आणि आल्यावरती पैसे द्या. मग चला आपण जाऊयात आता दर्शन करायला. बघा आम्ही आता दर्शनासाठी लाईन लावली आहे. इकडे बघा सगळेजण थांबलेत आम्ही. खूप जास्त गर्दी आहे बघा, आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी बघा सगळी. बस आम्ही आता बाहेर येऊन इकडं दत्ताचं मंदिर पण आहे. तर बघा दत्त महाराजांच्या मंदिरात आलेलो. मूर्ती आतमध्ये. बघा चंद्रपूरला ते बघा इथं किती मोठं असं तळ आहे बघा. इथे पण पूर्ण आता उन्हाळ्यामुळं पाणी आटले पूर्ण. इथलं खूप थोडंसं पाणी राहिले. नाहीतर मी एकदा आले होते त्यावेळेस खूप छान असं गच्च भरलेलं, खूप छान. तर मस्त वाटलं होतं त्यावेळेस आम्ही आलतो बघायला. तेव्हा बघा आमचं छान दर्शन वगैरे घेऊन झालं. तिकडे जाऊन नारळ पण फोडला पिऊन त्यांनी जाऊन. तिकडून मी इकडे शूट करून घेतलं. आणि बघा आम्ही सगळ्यांनी दर्शन छान घेतलं आणि खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं काय दर्शनाला? छान वाटलं येऊन. एका तासाचं आहे ना आपलं दर्शन. छान वाटलं आहे ना येऊन इथं. इकडे बघा इकडं पिऊ आणि आत्या आहेत सोबत. इकडे बघा आम्ही चाललो आता. इथं भरपूर काय काय बघा शॉप्स आहेत घेण्यासारखे, इथे भरपूर आहे. आता आम्हाला जास्त काही ह्यावेळेस घ्यायचं नाही आहे, कारण आम्ही आत्ताच रिसेंटली अक्कलकोटला वगैरे जाऊन आलतो त्याच्या. इकडे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, खूप मस्त छान दिसते छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे बघा सगळे प्रसादाचे मोदक वगैरे आहेत या साईडला. आम्हाला रिसेंटली आम्ही सध्या अक्कलकोटला गेलतो, त्याच्यामुळं तिकडून देवांचं वगैरे सामान भरपूर काय काय आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यामुळं सध्या काय पुढं त्यामुळं सध्या जास्त काही घ्यायचं नाही आपल्याला. सहज आम्ही दर्शनासाठी चालतो आवर्जून, कारण आमचं एवढं छान रिटर्न आला त्यामध्ये खरंच खूप खुश होतो आम्ही. म्हणून म्हटलं आपण एकदा जायचं गणपती बाप्पाला पण दर्शनाला भेटून यायचं. आणि स्वामींनाही आम्ही नक्कीच जाऊ अक्कलकोटला, पण त्याला थोडासा टाईम लागेल आता, कारण आम्ही आत्ताच तर जाऊन आलो होतो 1-1.5 महिन्यापूर्वी. आणि सध्या तर शाळा चालू झाल्या त्याच्यामुळं काय लगेच जाता येणार नाही आम्हाला अक्कलकोटला, पण आम्ही तिकडे नक्की जाऊ. आता सध्या आम्हाला महडचा गणपती जवळ होता म्हणून आम्ही लगेच आलो. काल चॅनलला आला की आज लगेच आलो आम्ही इकडे.
तर इकडे अशा मस्त छान छान मूर्त्या आणि मंगळसूत्र वगैरे डिझाईन भरपूर काय काय. इकडे खेळणी पण आहे छोट्या मुलांची, खूप काय काय बघा या साईडला. इकडे सगळं, इकडे पण सगळं प्रसादाचं आहे बघा. इकडं सगळं छान आहे, सगळं मस्त आहे. तुम्ही इथे कुठे जवळपास असाल तर नक्की इथं या दर्शनाला. खूप मन प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. मला तर खरंच खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं येऊन इथं. खरंच खूप म्हणजे खूपच भारी, एकदम असं आवडून इथं रमून गेलं पूर्ण 1-2 तास आमचे सगळे. छान वाटलं इथं आल्यावर आम्हाला. सगळं ह्या मावशींकडून आम्ही हार, फूल, श्रीफळ वगैरे असं सगळं ताट आणि पेढे वगैरे घेतले होते त्यांच्याकडून. हार पण घेतलेला, तर त्यांना आता पैसे दिलेत आम्ही आता आल्यावरती. आता निघालोत आम्ही पार्किंगकडे जायला. तो जेलीचा डब्बा घेतलेला आहे आणि अजून काहीतरी बघते, ही बोलती मला खेळणी वगैरे घ्यायचे, तर शोधते काय घ्यायचे ती. थोडं झालं की चला आम्हाला जायचं पार्किंगला, कारण सचिन जाऊन थांबलेत पार्किंगमध्ये ऑलरेडीच. फार सामान घेतलं, जास्त काही घेतलं नाही कारण ऑलरेडी सगळं आहेच, त्यामुळे काय घ्यायचं सारखं सारखं. त्याच्यामुळे बघा आम्ही थोडंफार सामान घेतलं आणि आता आम्ही निघालो रिक्षाकडे जायला. सचिन ऑलरेडी बघा इकडं जाऊन पुढे थांबलेत रिक्षात जाऊन. दोघं पण, शंभू आणि सचिन, पिऊ आणि आत्ती दोघं चालतात बघा. तर खरंच खूप छान माझी आजचा दिवस गेलेला आहे बघा. इकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आतमध्ये आणि खरंच खूप छान, म्हणजे एकदम आठवणीत राहीन असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. खूप छान वाटलं. बाहेर फिरायला जाणं म्हणजे काही तसंच फिरायचं नसतं, देवदर्शनाला आलं तरी खूप छान वाटतं. तर माझा हा देवदर्शनाचा आजचा ब्लॉग तुमच्या सगळ्यांना कसा वाटला काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही असंच छान सपोर्ट करा, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर फ्रेंड्स, आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला, माझा ब्लॉग खूप मोठा होतं, त्याच्यामुळे आपण 2 पार्टमध्ये ब्लॉग बनवूयात. तर हा माझा पार्ट 1 आज इथेच कम्प्लीट होतं आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या दोन्ही चॅनलला, दीपाली सचिन ब्लॉग्सला आणि दीपाली सचिन ब्लॉगर्सला, दोन्ही चॅनलला माझ्या छान सबस्क्राईब करून ठेवा. लाईक, शेअर, कमेंट करत जावा आणि माझा व्हिडिओ तुम्ही असेच कंटिन्यू छान बघत जावा आणि सपोर्ट करा. तर आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.